परीक्षा असतील, विविध म्हणजे वर्गाच्या परीक्षा असताना सुद्धा मुलांचं शिक्षणच वाया घालण्याचं पाप या सरकारने केलं आणि हॉस्टेलमध्ये जो कमर्शियल गॅस मिळत होता तो गॅस देणं बंद केल्यामुळे हा परिणाम झाला। अनेक उद्योग बंद झाले। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री माध्यमाला सांगतात की गॅसचा तुटवडा कुठेही नाही, मग सरकारला आम्ही सांगतो की माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये लोकांच्या लाईनी लागलेल्या आहेत आणि जे गॅस एजन्सी आहेत त्यांच्याकडे गॅस नाही। पण मुख्यमंत्र्यांनी आता सभागृहातून पळ काढला, उत्तर दिलं नाही। विधानसभेचा अपमान, पर्यायानं राज्याच्या जनतेचा अपमान राज्याचं सरकार करते आहे आणि लोकांना अडचणीत आणण्याचं, गॅस न मिळू देणं, कारण की युद्धाचं आज जो दिवस आता आपण पाहतो की 18वा दिवस आज आहे। इराण, इस्रायल, अमेरिकेचं जे युद्ध चाललेलं आहे त्याला 18वा दिवस सुरू झाला आणि जी काही परिस्थिती पुन्हा भयावह होत चाललेली आहे, सरकारने पुढे येऊन या सगळ्या गोष्टीचं निवेदन केलं पाहिजे। विरोधी पक्षाच्या लोकांनाही सोबत घेऊन त्याची मीटिंग केली पाहिजे। राज्याच्या जनतेला वस्तुस्थिती सांगितली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कारण की या निमित्तानं मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू झालेला आहे, लोकांना लुटलं जात आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आमचं सरकारकडे वारंवार या विषयावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालू आहे, पण सरकार याला दुर्लक्ष करत आहे। म्हणजेच सरकार काळा बाजारामध्ये सुद्धा सहभागी आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणतायत गॅसचा तुटवडा नाहीये, बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळत आहेत, मुख्यमंत्र्यांनाच नागरिकांच्या कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य वाटत नाहीये का? कमर्शियल गॅस बंद आहे तरी सुद्धा मुख्यमंत्री म्हणतायत की गॅस पुरवठा सुरळीत सुरू आहे। नागरिकांना गॅस जवळपास 25 दिवसानंतर मिळतोय तरी सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात गॅस पुरवठा सुरळीत होतोय। नेमकी वस्तुस्थिती काय? अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स बंद पडलेले। मुंबई शहरातलेच नव्हे तर अनेक शहरातले 80% आता हॉटेल बंद झालेले आहेत, वसतिगृह बंद झालेत, अनेक उद्योग बंद झालेत, घरगुती गॅसच्या अडचणी निर्माण झाल्या आणि मुख्यमंत्री स्वतः सांगतात की गॅस आमच्याजवळ आहे। तर मुख्यमंत्री गॅसवर बसले आहे का सरकारच गॅसवर आहे, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे वस्तुस्थिती पुढे यावी आणि सर्वपक्षीय मीटिंग व्हावी आणि त्या माध्यमातून जी काही वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर यावी, हीच भूमिका आमची आहे। पण सरकार स्वतःच गॅसवर आलेली आहे। युद्ध जे सुरू आहे त्या युद्धामध्ये देशाचे प्रधानमंत्री काही बोलायला तयार नाही, एफशीन फाईलमुळे बोलायला तयार नाही, की जो करार कशासाठी केला त्याच्यावर तयार नाहीत, काय विषय आहे ते कळायलाच कारण नाही आणि जनता रस्त्यावर आलेली आहे। जनतेला त्रास भोगावा लागते या उन्हाळ्यामध्ये, त्याचं गांभीर्यच सरकारला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, या सरकारला नाही, अशी परिस्थिती आज आहे। नाना, दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचा बावनकुळे साहेबांकडे आपण ज्या तक्रारी संदर्भात आरोप केलेले होते नरेंद्र मेहता यांच्या संदर्भात, त्यावरती आपण खाली राजकारणाखातीर हे आरोप केलेले आहेत असं आता बावनकुळे म्हणून गेले। अरे बावनकुळेच पत्र आहे ते, तुमच्याकडे पत्र आहे, त्यांचीच सही आहे, राजकारणी खातिर करतोय असं मंत्री कशाला खोटं बोलताय? आमदाराला नरेंद्र मेहताला जमीन माफिया म्हटलेलं आहे, तुमचंच पत्राचं हेडिंग तेच आहे, मग याला आम्ही राजकारण काय करायचं आहे? तुमचंच पत्र आहे, ते पत्र तुमच्या सगळ्यांजवळ आहे, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच खोटं बोलताय। मंत्री आता असं म्हणते, आता विधानसभेत आम्ही प्रश्न विचारणार आहे आणि विधानसभेतही हे पत्र आम्ही दाखवणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे सांगावं की आम्ही राजकारण करतोय की तुम्हीच हे पत्र लिहिलेलं आहे। ते असं म्हटले की नाना जर विधिमंडळात नवीन आरोप म्हणजे प्रश्न केले तर आम्ही विधिमंडळात त्याला उत्तर देऊ। आज विचारणारच आहे, आम्ही विचारणार, उत्तर देऊ द्या ना। गॅसवरून मुख्यमंत्री बोलताय की विरोधक नागरिकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतायत, कारण का रांगा लागाव्या गॅस सेंटर यासाठी विरोधक प्रयत्न करतायत आणि पूर्ण तो गेम आहे ब्लेम जो आहे तुमच्यावर फिरवला आहे। मला त्यांना तर कसं आहे की आज 12 वर्ष ते सत्तेत आहे, देशातली सरकार आहे, राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांना आताही नेहरूजी आठवतात, त्यांना आताही इंदिरा गांधी आठवतं। म्हणजे या 12 वर्षाच्या सत्तेमध्ये जे नेहरूजींनी या देशासाठी जे काही बनवून ठेवलं होतं ते विकण्याचं काम ह्या लोकांनी केलं। काँग्रेसने या देशामध्ये जे काही उभं केलं या देशासाठी ते विकण्याचं काम हे लोक करतात आहेत। पण तुम्ही या 12 वर्षात काय केलं या देशाच्या जनतेसाठी, त्याचं उत्तर का देत नाही? आता जे